शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी बातमी आलेली आहे। पहा, ब्रेकिंग न्यूज आहे, पेपरची बातमी आहे मित्रांनो। शेतकऱ्यांना पेरणीसाठी सरकारकडून मोठी मदत जाहीर केली आहे। आता 24 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये सरसकट पीक विमा वितरित करण्यात येणार आहे। सरकारचा मोठा निर्णय, 75% अग्रिम पीक विमा अखेर मंजूर करण्यात आला आहे। शेतकऱ्याचा सोन्याचा दिवस उजळला। 75% पीक विमा आता 24 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। पहा, आता हा पीक विमा कधी जमा होणार त्याचे कारणेही आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर अनेक दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्याला फक्त 5 किंवा 7,000 याप्रमाणेच पहिला टप्पा पीक विमा मिळाला आहे। परंतु आता पहा, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या देशाचे PM नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एक बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। आता तर पहा, जो काय पीक विमा आहे तो आता शेतकऱ्याच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ बँकांना आज आदेश देखील दिले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज सोन्याचा दिवस उजळलेला आहे। खूप मोठी खुशखबर आहे शेतकरी बांधवांसाठी आलेला आहे। आता 75% अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। असा मोठा निर्णय सध्या शासनाने घेतलेला आहे। तर पहा, सरकारमार्फत या ठिकाणी जिल्ह्याची यादीसुद्धा प्रसारित करण्यात आली आहे। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा 100% पीक विमा मिळणार आहे। बघा, 18 जिल्ह्याची यादी आज प्रसारित करण्यात आली आहे। आता पुढील आठवड्यामध्ये पीक विमा मिळणार असल्याचं आजच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की पाहून घ्या, कारण या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील पीक विमा 100% मिळणार आहे। परंतु पीक विमा मिळवण्यासाठी एक सर्वात महत्त्वाचे काम देखील करावे लागणार आहे। आता ते चला तर शेतकरी बांधवांनो पाहून घेऊयात तुम्हाला कोणते काम करायचं आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला तात्काळ हे 2 कागदपत्रे या ठिकाणी जमा करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला 75% अग्रिम पीक विम्याचा 100% लाभ या ठिकाणी मिळू शकेल। तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे। म्हणजेच राज्य सरकारने अलीकडे 3178 कोटी रुपयाचा पीक विमा नुकसान भरपाई देखील मंजूर करण्यात आली आहे। आता तुम्ही पाहत असेल, गेले 15 दिवसाच्या पाठीमागे अतिवृष्टीने खूप मोठा नुकसान झाले आहे शेतकऱ्याचं। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचे नुकसान झाल्यामुळे अखेर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याला मदत करण्यासाठी पीक विमा मंजूर केला आहे। अतिवृष्टीने अवकाळी पाऊस, गारपीट यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अखेर पीक विमा मिळणार आहे। विशेष म्हणजे या मदतीचा काही भाग याआधी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये सुद्धा जमा झालेला आहे। म्हणजे तुम्हाला पहिला टप्पा शेतकऱ्यांना मिळाला आहे। आता उर्वरित जी रक्कम आहे ही लवकरच आता तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे। म्हणजेच तुम्हाला आता उर्वरित रक्कम 24 घंट्याच्या आतमध्ये तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याची यादीसुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे। तर शेतकरी बांधवांनो बघा, पीक विम्याचं नुकसान भरपाईचं स्वरूप काय आहे। तर तुम्हाला महाराष्ट्र एक कृषीप्रधान राज्य असून येथून बहुतांश जनता हा शेतीवर अवलंबून आहे। गेल्या काही वर्षांमध्ये हवामान बदलाच्या परिणामामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरं जातो आहे। तर हे काही संकट आलं होतं। पहा, त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। तर तुम्हाला पहिलं पहा, शेतकरी मित्रांनो 75% अग्रिम पीक विमा अंतर्गत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरासरी 10,000 रुपये मिळणार आहेत। म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला 10,000 रुपये प्रति हेक्टर विमा मिळणार आहे। तर ही महत्त्वाची अपडेट आहे। पहा शेतकरी मित्रांनो, पहिला पीक विम्याचा जो पहिला टप्पा होता त्या शेतकऱ्याला खूप कमी, जसे 1,500 रुपये हेक्टरी देखील एवढे पैसे शेतकऱ्यांना विमा मिळाला आहे। म्हणजे 4 एकर शेत असेल तर त्यांना 7,000 रुपये याप्रमाणे पैसे मिळले आहेत। परंतु आता 10,000 रुपये हेक्टरीप्रमाणे रक्कम तुम्हाला भेटणार आहे। तर शेतकरी बांधवांनो ही रक्कम DBT मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यासाठी तुम्हाला अतिशय एक महत्त्वाचं काम करायचं आहे। महत्त्वाचं काम केलं तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे। तर हे काम कोणतं आहे लगेच सांगणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो त्याआधी जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर तात्काळ लाईक करून घ्या आणि या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून सर्व तुम्हाला माहिती व्यवस्थितपणे समजेल। तर मित्रांनो, हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं काम तुम्हाला या ठिकाणी करावे लागणार आहे।
तरच ही रक्कम आहे, जे 10,000 रुपये रक्कम आहे जे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होईल. तर बघा, महाराष्ट्रातील सर्व विभागाचं नुकसान भरपाईचं वाटप सुरू होणार आहे. म्हणजेच मित्रांनो, जेवढे काही विभाग आहे सर्व विभागामध्ये या ठिकाणी नुकसान भरपाई पीक विमा मिळणार आहे. बघा, आता प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांना विशिष्ट अशा गरजा लक्षात घेऊन मदतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आता आपण या ठिकाणी जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी पाहूयात. तर या ठिकाणी पहिला जिल्हा तो म्हणजे लगेच जाणून घेणार आहात. पहिला विभाग आहे शेतकरी बांधवांनो, तो म्हणजे पहिला विभाग म्हणजे नाशिक हा विभाग. नाशिक विभागामध्ये द्राक्ष, कांदा आणि इतर नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. तर या विभागातील शेतकऱ्यांना विशेष मदत मिळणार आहे. बघा, द्राक्षाची निर्यात या भागातून खूप मोठ्या प्रमाणात होत असते. अवकाळी पावसामुळे या ठिकाणी काही नुकसान देखील झाले. त्याची भरपाई पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणून 75% अग्रिम पीक विम्याच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत्या 24 तासामध्ये जमा होणार आहे. तर यामध्ये नाशिक विभागाचा पहिला नंबर लागलेला आहे. नाशिक विभागातील जेवढे काही खेडेपाडे आहेत तेवढे या ठिकाणी या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यांना सुद्धा हा पीक विमा मिळणार आहे. आता पुढील विभाग आहे तो म्हणजेच पुणे विभागानंतर अहमदनगर, आताचं ते अहिल्यानगर. दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील देखील सर्व शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर आता या ठिकाणी जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यानगर. तो आत्ताचं पाहायला गेलं तर ते अहमदनगर. म्हणजेच 5 शेतकरी मित्रांनो, सर्वाधिक मदत या अहिल्यानगर या जिल्ह्याला मिळणार आहे. या भागामध्ये ऊस, बटाटा, कोबी या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. आणि या ठिकाणी पुणे विभागातील शेतकरी असतील, पुणे विभागातील ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देण्यात देखील येणार आहे. तर सोलापूर जिल्ह्याला देखील पीक विमा मिळाला देखील आहे. अहिल्यानगर या जिल्ह्याला देखील पीक विमा मिळाला आहे. आता पुढील विभाग लगेच समजून घ्यावा. या ठिकाणी आपण पाहून घेऊयात. शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर हा विभाग, कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा या ठिकाणी मदत देण्यात येणार आहे. या विभागामध्ये साखर कारखान्याची संख्या जास्त असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या मदतीचा विशेष फायदा होणार आहे. आता ऊस उत्पादकच नाही तर कापूस, हरभरा, ज्वारी जेवढे काही पिकांचं नुकसान झालं आहे, आता त्या सर्व पिकांना नुकसान भरपाई मिळणार आहे. परंतु पहा, जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकेल. आता शेतकरी बांधवांनो, दुसरा पाहायला गेलं तर वाटेगाव, शिराळा, कवठेमंकाळ या गारपिटामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. या विभागातील भूमिगत पाणी पातळी वाढवण्यासाठी विशेष योजना देखील या ठिकाणात राबवण्यात येणार आहेत. परंतु या भागातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा येत्या 24 तासामध्ये जमा होणार आहे. आता पुढील विभाग आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. आता छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जालना असेल, बीड असेल या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा मदत मिळणार आहे. बघा, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमधील या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे आता त्यांना देखील एक मदत मिळू शकेल. आता शेतकरी बांधवांनो पहा, गंगापूर, अंबड, परळी या तालुक्यातील शेतकऱ्यांनासुद्धा तातडीची मदत पोहोचवण्यात येत आहे. या भागातील कपाशी आणि सोयाबीन पिकाचे नुकसान झालेलं आहे, त्यांना देखील मदत मिळणार आहे. आता पुढील विभाग अत्यंत गरजेचा असणार आहे तो शेतकरी बांधवांना तो म्हणजे लातूर विभाग. लातूर विभागामध्ये लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 24 तासाच्या आतमध्ये सर्व मदत मिळणार आहे. आणि शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जो पीक विम्याचे पैसे ते जमा होणार आहेत. अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झाली आहे. या भागामध्ये तूर, मक्का, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. तर लातूर विभागाला देखील या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे. आता पुढील विभाग लवकर पाहून घ्यायत. आणि त्यानंतर अमरावती हा विभाग. अमरावती विभागामध्ये बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघा, या भागामध्ये कापूस, सोयाबीन या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत पुरवली जाणार आहे. म्हणजेच अमरावती विभागातील जे काही छोटे खेडेपाडे असतील या सर्वांना या ठिकाणी मदत मिळणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, नागपूर विभाग आहे. नागपूर विभागामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. या भागामध्ये भात, कापूस, डाळीचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होत असते. विशेष भात उत्पादकांना मदतीचा हात मिळणार आहे आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, येथील काही पाहायला गेलं तर
सावनेर असेल, रामटेक असेल, या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील मदत मिळणार आहे आणि जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात येणार आहे। बघा 24 घंटेच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात देखील होणार आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून या प्रकारचे आदेश देखील देण्यात आले आहेत। या ठिकाणी महत्त्वाचे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होणाऱ्या जिल्ह्याची यादी देखील आपण पाहिलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, आजची जिल्ह्याची यादी आपण या ठिकाणी पाहून घेतले। आता उर्वरित जिल्हे या ठिकाणी पाहून घेऊयात। उर्वरित जिल्हे, राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पीक विमा हा येणाऱ्या हप्त्यामध्ये वाटप होऊ शकतो। आता जे काही राहिलेले जिल्हे आहेत त्याची यादी आपल्याला जेव्हा मिळेल तेव्हासुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। उरलेल्या जिल्ह्याला शेतकरी बांधवांनो काळजी करायची कोणतीही गरज नाही, कारण की टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो राहिलेल्या जिल्ह्यात देखील लवकरात लवकर हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकणार आहे। त्यामुळं जे शेतकरी बांधव आहेत, संपूर्ण महाराष्ट्र शेतकरी बांधव आहेत, कोणतीही काळजी करण्याची गरज नाही। जी तुमची नुकसान भरपाई लवकरच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा व्हायला देखील सुरुवात होणार आहे। मग दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे दुसरा टप्पा या ठिकाणी पहा शेतकरी बांधवांनो, दुसऱ्या टप्प्याची जी रक्कम आहे ती सर्वात जास्त मिळणार आहे। 10,000 प्रति हेक्टर प्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्याची माहिती प्रशासनाने व्यक्त केली आहे। तर शेतकरी बांधवांनो पहा, तुम्हाला सोबत एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे तुमची जी eKYC करून घेणं अतिशय गरजेचं आहे। eKYC तुम्हाला अनिवार्य करण्यात आले आहे। जर तुमची eKYC केली नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळवण्यात अडचण येऊ शकते। त्यामुळं तुमच्या पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत। त्यामुळे तात्काळ eKYC करून घ्या। शेतकरी बांधवांनो पहा, जो तुमचा हक्काचा निधी आहे तो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। तुम्हाला येत्या 24 तासामध्ये हा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार असली सर्वात माहिती समोर आली आहे। तर ही होती आजची महत्त्वाची अपडेट। आपल्या चॅनलवर नवीन आले तर असलं तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला पाहायला गेलं तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। हा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांसुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।